हे बघा तुम्हाला आता हे मार्केटला जाण्याआधीच दाखवते मी मच्छी, म्हणजे बोटीमधली मच्छी दाखवते. आम्ही आज खास लवकर आलो तिकडे, 2 वाजता झालोय. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 10-12 दिवस हे लोक इकडे एकाच बोटीवर कसे काय राहत असतील. हे बघा इकडे ही छोटीशी खोली आहे, खूप मोठी बोट आहे. तसं तर आपण बाहेरून दिसते तेवढं नाही, पण खालती पण एवढे बघा किती मोठी इंजिन इकडे. तर यांचं टॉयलेट वगैरे कुठे असेल तर ह्यांनी एक सेपरेट हे बघा इकडे असं एक सेक्शन बनवलं. तर सर्वांनी मार्केट बघितलं असेल की मार्केटमध्ये मच्छी मिळते, पण मार्केटमध्ये मच्छी येते कशी, तर ह्यामागे यांचं खूप मेहनत असते. हे बघा, तर हे लोक पण काढतात इकडे. इकडे समोर बोट आहे आणि हा पूर्ण समुद्र आहे. आणि समज वादळ वगैरे आलं तर तुम्हाला कसं समजतं की काय, म्हणजे नेटवर्क कोण नाही बोलत, घरून ते सांगणार पण नाही तुम्ही या ना तर नको या, मला तिकडेच. बापरे. आणि ह्यांचं पगार वेगळा, फक्त बोटीचा खर्च 1.5 लाख. बापरे. हे बघा किती मोठी सुरमई. जाफराबाद कुठे आलं? इथे दीव जाफराबाद, दीव गुजरात साईडला बोट गेलेली. वाजले सकाळचे 6 आणि तुम्हाला आता इकडचं मच्छी मार्केट पण दाखवतो सातपाटीचं. इकडे लिलाव चालू आहे, तुम्हाला दाखवतो जरा. असते आता इकडे 250 रुपये किलो आहे सुरमई. मस्त आहे बघा. कितीचं बोलले? 1600 रुपये किलो. वाजलेत सकाळचे 2:30 आणि आम्ही आत्ता आलोय सातपाटीला. आणि इकडे फक्त बोटी आहेत, अजून मच्छी मार्केट चालू नाही झालंय. काय दोघांना विचारलं तर बोलतात की 6 वाजता चालू होतं इकडे मार्केट. तिकडे थांबतोय आम्ही जरा. लाईन मध्ये इकडे बोटी आहेत, सर्व किनाऱ्याला उभे आहेत. तर बघू जरा, खूप इकडे अंधार आहे आणि आता थोडा उजेड पडल्यावर पण बघूया इकडे काय आहे. हे बघा इकडे सर्वीकडे पूर्ण बोटी उभ्या आहेत. पहिल्यांदा बघितलं इतक्या बोटी. म्हणजे ससून डॉक किंवा माझगाव डॉकला तर असं एवढ्या लाईनमध्ये नसतात, असतात मोठ्या बोटी असतात तिकडे, पण एवढ्या नसतात. आणि आता एकच बोट किनाऱ्यावर लागले इकडे समोर. हे आत्ता जस्ट आलं इकडे, तुम्हाला दाखवतात इकडे. आम्हाला पण माहिती नाही इकडे काय असेल, दाखवतो जरा. 1000 एक बोटी असतील, म्हणजे नाही बोलतं. मला असं वाटलं की माझगाव हे बघ दुसरी पण बोट आली वाटतं इकडे. इकडे बघायला भेटेल याच्यामध्ये मच्छी. सकाळचे 2 वाजलेत, सकाळ म्हणजे रात्रच झाले, 2 वाजलेत आणि आम्ही 2 वाजता इकडे आलो तुम्हाला दाखवायला. पण अजून काही बोटी म्हणजे लागल्या नाही. आता कसं भाऊबीज आहे म्हणून सांगता नाही आता सर्व बोटी गेल्या असतील की नाही आम्हाला माहिती नाही. आम्ही जस्ट उतरलो होतो इकडे आणि इकडे आता आम्हाला समोर दिसलं 2 बोट उतरताना. तर बघूया इकडे काय असेल. हे बघा इकडे छोटे बोट घेऊन चालले बघा. असं वाटतं याच्यातून मासे वगैरे घेऊन येते त्याच्यातून. किती? 10 दिवसासाठी आतमध्ये जातात ते बोटी. याच्यामध्ये मच्छी बघायला भेटेल? थांबायला लागेल किती वेळ तरी? सकाळचे आता 2 वाजलेत रात्रीचे आणि आत्ता बोटी आल्यात आणि हे 10 दिवसासाठी समुद्रात असतात. आता 10 दिवसानंतर आता इकडे आलेत बाहेर. तर ते बोलले आता 20 मिनटं थांबा, तुम्हाला दाखवतो इकडे. हे बघा इकडे पूर्ण लाईनमध्ये बोट आहे तिकडे पूर्ण. आता थोडा वेळ थांबूया इकडे. इकडे आता उतरवतात इकडे माल, त्यासाठी इकडे किनार लावतात बोट. बघू आता मच्छी कोणती मोठीच असणार रे मच्छी. अरे पॉपलेट वगैरे, पॉपलेट सुरमई ना, पॉपलेट सुरमई वगैरे असेल. आता ते बोलले की थांबा जरा बघूया. ते गेले तिकडे. भाऊबीजचा सण वगैरे आला, दिवाळी आलाय म्हणून हे सर्व किनाऱ्यावर लागलेत. मोजक्या 1-2 बोट गेल्यात, त्यातून मच्छी आलंय. तुम्हाला दाखवतो. तुम्ही सातपाटीला मच्छी घ्यायला आले असतील, पण मच्छी घेण्याच्या आधी इकडे मार्केट बसण्याच्या आधी ह्यांची काय मेहनत असते ते तुम्हाला इकडे दिसते. तर तुम्हाला हे मी सर्व दाखवणार आहे आता इकडे की कसं होतं आहे. आता आम्ही इकडे आतमध्ये चाललोय तुम्हाला बोटीमध्ये दाखवायला. आता आम्हाला घ्यायला आले तिकडे, आलो तिकडे. हे बघा आता इकडे यांचं हे लावतात अजून बोट किनाऱ्यावर. आम्ही इकडून आलोय आता. मेहनत खूप आहे याच्यामध्ये. 10 दिवसानंतर आलेत. किती दिवसासाठी जाता तुम्ही इकडे आतमध्ये? 10 दिवसात. 10 दिवस. कोणती मच्छी असते तरी? पापलेट, छोटा मोठा पापलेट, सुरमई, दाताल आणि 10 दिवसानंतर मग मध्ये किती थांबतात? परत जातात.
किती दिवसांनी मग ते 4 दिवसामध्ये 4 दिवस थांबतात मग परत परत पुन्हा जातात, मग 10-12 दिवसात परत जोरा परत येणार. परत आहे. अरे बापरे, खूप मेहनत असते यांची इकडे. बघा आता सकाळचे वाजले असेल, आता 3 वाजले आता. हे बघा समोर तुम्हाला इकडे पूर्ण समुद्र आहे आणि तुम्हाला पूर्ण अंधार दिसेल इकडे समुद्र आहे. आणि आम्ही लवकर आलोत खास तुम्हाला हे दाखवायला आणि एका बोटमध्ये आलो त्या. तर एवढी मेहनत असते यांची. हे बघा हे आता ओपन करतात इकडे आणि हे बघा किती मोठे मोठे जाळे आहेत इकडे. हे बघा हे पण आता इकडे हे बघा याच्यामध्ये सर्व मच्छी स्टोअर करून ठेवतात इकडे. एका बोटीमध्ये किती जण असतात तरी? आम्ही 13 जण. 13 जण असतात एका बोटमध्ये. 13 जण असतात हे बघा आता इकडे. आणि मग तुमचं झोपणं वगैरे कुठे असतं काय? आतमध्ये का? हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे आतमध्ये. हे बघा इकडे ही छोटीशी खोली आहे. हे बघा त्यांनी लाईट लावलंय इकडे सर्व झोपायला वगैरे. इकडे छोटंसं त्यांचं देवार आहे आणि इकडे सर्व झोपतात. हे 13 जण सर्व जातात. आणि इकडे पुढे काय इकडे थोडं आतमध्ये चाललोय. इकडे सर्व जेवण वगैरे बनतं का? हे बघा इकडे सर्व जेवण वगैरे बनतं. तुम्ही स्वतःच बनवतात? फ्रेश मच्छी घेऊन सर्व इकडेच आणि इकडे आतमध्ये बापरे इकडे तर इंजिन आहे इकडे. बघा इकडे खालती पण एक इंजिन आहे. खूप मोठी बोट आहे. तसं तर आपण बाहेरून दिसते तेवढं नाही, पण खालती पण एवढे बघा किती मोठी इंजिन इकडे. डिझेल किती लागतं तुम्ही काय ट्रिपला? अंदाज 1000 लिटर. बापरे 1000 लिटर इकडे डिझेल लागतं. आणि बघा हे सर्व हे टँक आहेत ना हे मोठे, हे सर्व डिझेलचे टँक आहेत आणि 1000 लिटर इकडे डिझेल लागतं. हे आतमध्ये कसं असतं म्हणजे नॉर्मल, पण थोडंसं रिस्की पण असेल जरा. वादळ वगैरे कधी असेल तेव्हा पण तुम्हाला माहिती असेल कधी कधी जायचं वगैरे नाही. आणि ह्या मोठ्या टँक मध्ये काय असतं? पाणी. अच्छा याच्यामध्ये बघा हे समोर पाण्याचा टँक आहे आणि ते दोन्ही डिझेल आणि ते समोर अच्छा ते प्यायचं पाणी व्हाईट टँक मध्ये आणि हे सर्व नॉर्मल पाणी आहे. तर ह्यांची अशी ही बोट आहे. हे बघा हे चालवण्यासाठी इकडे मध्ये हे बघा ह्याच्यामध्ये त्यांना समजतं सर्व. आता इकडे बघा हे जाळं बाहेर काढतात. तुम्हाला मच्छी मार्केट वगैरे सर्व दाखवलं असेल, पण ह्याच्या मागची जी मेहनत असते ना ते तुम्हाला दाखवते. म्हणून आम्ही आज खास लवकर आलो तिकडे. 2 वाजता झालो आहेत. म्हणजे आता थोड्या वेळात तर पहाट होईलच. इकडे किती बोट असतील तरी अंदाजे? पूर्ण 100च्या वरती बोट असतील. बापरे. आणि सर्व आतमध्ये जातात का? हा सर्व आतमध्ये. आता त्याचे खपणार लोक गेले त्यांचे. अच्छा आदिवासी येतात ते 10 दिवसात येणार. अच्छा अर्ध्या बोटी आतमध्ये. अरे बाप. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 10-12 दिवस हे लोक इकडे एकाच बोटीवर कसे काय राहत असतील. आणि इकडे बघा इकडे वरती पण ना मोठे मोठे जाळे आहेत. तर तुम्हाला मच्छी पण दाखवतो. याची काहीतरी यांची कोड लँग्वेज आहे. बघा रात्रीच्या 2 वाजले पण तिकडे डीजे चालू आहे. इकडे एन्जॉयमेंट चालू आहे. डीजे वगैरे चालू आहे. रॉकेट वगैरे बघा फटाके वगैरे उडवतात. याची मजाच वेगळी आहे इकडे. किनाऱ्याला इकडे सर्व बोटी लागले. किलोला एक बसतो ना? हा 1-2 बसतात. पॉपलेट मध्ये कसं असतं म्हणजे सुपर साईज असते? हा सुपर साईज आहे. अजून काय काय असतात मग? एक नंबर सुपर आता 1 नंबर आता लेंबूड आता खापरी सांगतात बघ. खापरी. ते आता सुपर आता 2 नंबर आता 3 नंबर आता 4 नंबर 5 नंबर आता. सुपर साईजची तरी किती किलो मध्ये असेल तो? तो 2 भरला का सुपर होता. 1,500 2,000 1,500 रुपये. किती किलो चा असतो एक तरी? 1 किलो आता 1 किलो मध्ये कधी अर्धा किलो किलो हा मोठं अर्धा किलो. हे बघा आता आम्ही बोटच्या आतमध्ये चाललोय आणि इकडे दुसरे एक बोट येते अजून किनार लागते. तेव्हा तुम्हाला दाखवतो. दिसेल का माहित नाही. इकडे समोर बोट आहे आणि हा पूर्ण समुद्र आहे. हे बघा इकडे पूर्ण समुद्र आहे. तर तुम्ही बोलत असेल एवढी मोठी बोट आहे
तर ह्यांचं टॉयलेट वगैरे कुठे असेल तर ह्यांनी एक सेपरेट हे बघा इकडे असं एक सेक्शन बनवलं. हे टॉयलेट आहे. तुम्ही खाऊ शकता म्हणजे बोटीमध्ये जेवढे असतील तेवढे तुम्ही खातील. अच्छा, धक्क्याला बोट लागल्यानंतर तुम्ही त्या मच्छीला हात नाही लावत, मग ती सेटची झाली. आता सेट येईल पण मस्त आहे, तुम्हाला मस्त फ्रेश खायला भेटते. सर्व जिवंत म्हणजे कसं त्या जागेवर उठतात अशी मच्छी असं. आणि तुम्हीच बनवतात मग इकडे मच्छी वगैरे. आता तुम्ही 13 दिवस जातात तर दररोज एक जाळं टाकतात का? नाही, रोजची म्हणजे जेवढी असतं तेवढी मांडायची म्हणजे मांडायचीच असतं. पण मग आज जाळं टाकलं तर नंतर ते कधी काढतात परत? म्हणजे 2.5-3 तासामध्ये सर्व लागतात. 2.5 तासानंतर परत तुम्ही काढतात. मग त्या दिवशीसाठी झालं, मग परत नाही टाकत? नंतर परत दोन म्हणजे झाले घेतल्यानंतर पुन्हा टाकायचं. तरी दिवसातून किती वेळा टाकतात 3 जाळं? वेळा. दिवसातून 3 वेळा जाळं टाकतात. 3 वेळा टाकते. म्हणजे 13 दिवसामध्ये तेवढ्या वेळा टाकतात. नाही, जाफराबादला होते. आम्ही जाफराबादला गेले होते आता. जाफराबाद? 10 वाजता तिथून निघले होते ते आता पोचले. जाफराबाद कुठे आलं? तिथे दीव जाफराबाद, दीव गुजरात. गुजरात साईडला बोट गेलेली. दीव जाफराबाद. 10 वाजता सुटलेली ते आता पहाटे म्हणजे 3 वाजता आली. दिवसातून उद्या 4 वेळा पण टाकतात, 3 वेळा पण टाकतात. हे लोक ना एकदा किंवा दोनदा टाकतात. अच्छा, किती लांब आहे म्हणजे इकडून तुम्ही आता गेलेले? आता तुम्ही बोलले ते आता इकडून गेलो तर आम्ही 100 किलोमीटर होतो. 100 किलोमीटर. आणि जास्त लांब किती गेले म्हणजे ही बोट की तेवढीच जाते की त्याच्या पुढे पण गेले? जातात त्याच्या ज्याला कोणाला जायला जाता कोणाचं तिकडे कसं समजतं की तिकडे जास्त मच्छी आहे? तसं आपल्या कॉन्टॅक्ट वर असतं ना, आपल्याकडे का दरमध्ये बोटे आहेत का बाहेर बोटे आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करतात. कॉन्टॅक्ट वरती असतं आम्ही मच्छी कुठे असते ना तिथेच जातात सर्व आणि बोटे. समज वादळ वगैरे आलं तर तुम्हाला कसं समजतं की काय तुमच्याकडे? समजतं ना, कॉन्टॅक्ट करतात. अच्छा, म्हणजे इकडून कॉन्टॅक्ट समजतं. पण आतमध्ये नेटवर्क? घरून तर कोण नाही बोलत. घरून ते सांगणार पण ना तुम्ही या ना तर नको या, मला तिकडेच. बापरे. आणि नेटवर्क वगैरे असतं वर आतमध्ये? मोबाईल वगैरे तिकडे का नेटवर्क असेल मग दाखवतो मोबाईलवर. तुम्ही सांगणार आज वारा इतका एवढा आहे किंवा पाऊस येणार. असं अचानक मोठा प्रसंग आला का कधी? अचानक कधी झालं असं? हा येते मग आम्ही वगैरे जातात बोटीवर. पण आतमध्ये पण पाणी येतं? हो, बोटीवर लाटा येतात. लाता येतात. पण तुम्हाला सवय झाली असेल इकडे? सवय झाली आम्हाला, काय नाही. हे जो वरचा पावसावरून पाणी, वीज, बिराडा, वारा. तरी या बोटीचं स्पीड किती असेल तरी अंदाजे? तिथे भरती आणि ओटी लागते ना त्याच्यावर. वरती एवढी मशीन पॉवर नाही. 14-15 चा स्पीड असतो या बोटचा. बापरे. आणि किलोमीटरला अंदाजे किती डिझेल खाते? किती डिझेल खाते अंदाजे? 1 किलोमीटरला किती डिझेल घेते? किलोमीटरला अंदाज असं 10-15 लिटर 2-3 किलोमीटर बापरे. अरे बघ, मी 200 ला आतमध्ये 500 लिटर 900 लिटर दुसरा इकडे 200 लिटर आणखी दुसरे कॅमेरा 1000 लिटर डिझेल संपतो? टाइम असतो तो बोलतो तेव्हा संपत नाही. जास्तीत जास्त 600 लिटर 600 लिटर डिझेल संपतो? 500 लिटर तर धरून जा. आणि बाकीचा खर्च अंदाजे काय? बर्फ आणि खाण्यापिण्याचं सामान. पण 13 दिवस बर्फ राहतो? आता आमच्या जवळजवळ मला वाटतं 17-18 दिवस जास्ती झाले असतील बर्फाला. पुढचा पण बर्फ आहे अजून म्हणजे 1 महिन्याचा बर्फ आहे अजून आमच्या कानामध्ये. अंदाजे एका फेरीला किती खर्च असतो? 1 लाख ते 1-1.5 लाख 1.25 लाख डिझेल पकडून? हा, डिझेल एका फेरी गाड्यांचा खर्च सुट्टा. मला का नाही? आमची जी कमाई पगार देतात बा आम्हाला ते सुट्टा. हे वेगळं. फक्त लोडिंगला जायला फक्त बोटीचा खर्च इकडे 1.5 लाख असतो 1 लाख संपूर्ण खर्च आहे. आणि ह्यांचं पगार वेगळा, फक्त बोटीचा खर्च 1.5 लाख. बापरे बापरे. ही एक बोट बांधायची असेल तर 1 करोडचा खर्च आहे. आतमध्ये पाणी साचलंय त्याच्यासाठी ती मशीन चालू केलंय की ते पाणी निघून जाईल म्हणून. मालगाड होते फुलवासाचं म्हणजे ते वर्सोवा, कर्जेकर, रेवदांडा, अलिबाग या साईडला ते जातात. तर दुसरे गुजरातवरून येतात ना, दमण वगैरे, दीव, दमण, जाफराबाद, ते वेळावन वगैरे त्या टॉलरी जास्त वापरतात. तुम्हाला सर्वात जास्त मच्छी कधी लागलेली म्हणजे किती चांगला माल लागला? रेनिंगला सुरुवातीला जातात तेव्हा
तेव्हा मग 500 किलो 1 टन 800 किलो 900 किलो असं असतं कोणाकोणाला. कोणाला भेटलीच तर, नाही तर मग कोणाला नाही भेटली मग तो गेला लॉस. विकत घ्यायचे असेल तर आता विकत मार्केटमध्ये भेटेल ना तर मग ते पण हे लोक देतील का म्हणजे तुमचं हां ते तीच मार्केटमध्ये काढतात ना दुसरी. ते मोठे पापलेट नाही, पापलेट तिकडे जाणार संस्थेला देणार. पण मोठी पॉप्युलेशन पाहिजे असेल तर मग कसं घेतो? हा मग ते सोसायटीमध्ये जायचं मग ते ॲडजस्ट करून मग ते देतात ते किलो हे नाही देऊ शकत म्हणजे. हेच देतात. पण ते तिकडे म्हणजे ॲडजस्ट करतात. बाबा आता तुम्ही पाहुणे लोक आहेत, मग आमचे पाहुणे लोक तर त्याच्यावर आता ते त्यांना विकणार, मग त्यांच्याजवळून आपण घ्यायचे विकत. आम्हाला चाराने कमी, त्यांच्याजवळ घेऊन गेले चाराने जास्ती. मग आम्हाला 2 रुपयाचे असेल तर 3 रुपयाला घ्यायला लागतं मला. असं आहे. आम्ही मारून देतो, आम्हाला मागमध्ये भेटते मच्छी. आता आम्हाला आता एवढ्या दिवसात बोट आल्या तर घरी काय जेवायला काय मच्छी वगैरे लागणार, मग त्यांच्या जवळ मागणार. मग ते थोडे थोडे देतात जेवणाला वाढली देतात. नाही देतात. आता हे कंटेनर काढतं इकडे मच्छी काढण्यासाठी. आता या स्टोरेजमध्ये यांनी स्टोअर करून ठेवलं मच्छी. तुम्हाला काढल्यावर दाखवतो इकडे. हे बघा हे काढते ते आता ही छोटी मच्छी आहे. हे बघा छोटे छोटे पॉपलेट आहे ते. आणि इकडे मोठी मच्छी आहे. आता हे काढते ते छोटी काढते. हळू काढतील ते. सर्व फ्रेश मच्छी आहे. ते साईजनुसार वेगवेगळ्या कंटेनरमध्ये टाकतील. आहे त्यात पॉपलेटच ठेवतात का फक्त? दोघांमध्ये पॉपलेट आहेत. आम्ही वडराईला गेलेलो पालघर जिल्ह्यामध्ये. तिकडचं मच्छी मार्केट तुम्हाला दाखवलं आणि नंतर आम्हाला इतके कमेंट्स आलेत की सातपाटीचं पण मच्छी मार्केट दाखवा. तर आज आम्ही खास आलो आहे सातपाटीमध्ये. इकडे पॉपलेट निवडायला सुरुवात झालं आहे आणि आता 13 दिवसानंतर हे परत आज आलेत. तर तुम्हाला दाखवतो इकडे पॉपलेट पण मिळतं. तर सुपर साईज पॉपलेट वगैरे काय असतं. पॉपलेटमध्ये पण प्रकार असतात खूप. सुपर साईज कावलाटा बोलतात आमच्या ह्याच्यात. तर हे वेगवेगळ्या कंटेनरमध्ये काढतात साईजनुसार. हे सर्व छोटे पॉपलेट आहेत. आता अजून इकडून मोठे पॉपलेट यायचे आहेत जे सुपर साईज असते ते पण तुम्हाला दाखवतो. हे कावलाटा इकडे निवडतात. हे बघा इकडे थोडीशी मोठी साईज आली पॉपलेटची. दाखवतो जरा. हे बघा ही कोणती साईज आहे? ही 3 नंबर साईज आहे. बरीच मोठी आहे. 3 नंबर साईज आहे. ही बघा ही पॉपलेटची साईज बघा किती मोठी आहे. 1 नंबर कापरी पॉपलेट आहे. 1300 रुपये किलो. आता इकडे सर्वजण बसून इकडे निवडायला लागलेत. इकडे सर्व पॉपलेटच आले. ते बघा हा दुसरा कंटेनर उघडत आहेत. 2 कंटेनरमधून तर पॉपलेट निघाले आणि या रस्सीतून अख्खा टप उचलते. ते बघा ही दुसरी मच्छी आहे. दाताळ दिसते इकडे ह्याच्यात बघा. दाताळ आहे, सुरमई आहे, दाताळ आहे, मिक्स आहे. हे बघा तुम्हाला आता हे मार्केटला जाण्याआधीचं दाखवते मी मच्छी. म्हणजे बोटीमधली मच्छी दाखवते. इकडून सर्व मच्छी मार्केटमध्ये जाणार आहे सातपाटीच्या. तर सर्वांनी मार्केट बघितलं असेल की मार्केटमध्ये मच्छी मिळते, पण मार्केटमध्ये मच्छी येते कशी. तर ह्यामागे यांचं खूप मेहनत असते. हे बघा तर हे लोक पण काढतात इकडे. बघा इकडे आता सुरमई काढतात मोठी आणि एवढे मोठे मोठे कंटेनरमध्ये भरून ठेवले. तुम्हाला दाखवतो. हे बघा किती आहे सुरमई. सुरमई दाताळ आहे. आता बघता बघता इकडे सर्व ट्रे भरले आणि आता ही मच्छी जाणार इकडे मार्केटमध्ये. हे बघा बघता बघता हे सर्व ट्रे भरले. आता इकडे सुरमई भरतात. सुरमई इकडे सुरमई निवडतात इकडे आणि इकडे पॉपलेट निवडतात.
इकडे एक बघितलं आहे आम्ही, आता इकडे अर्धा एक तास थांबलो आहे, पण इकडे मच्छीला थोडा पण वास नाही आहे, कारण की खूप फ्रेश मच्छी इकडे, पण थोडा पण वास नाही तर आपण मार्केटमध्ये जातो जेव्हा मच्छी मार्केटमध्ये तेव्हा खूप वास असतो, पण इकडे थोडा पण वास नाही. सुरमई बघा किती मोठी, हे बघा किती मोठी सुरमई, 7 किलोची सुरमई. दाखव जरा हे, बापरे किती मोठी आहे बघा, 7 किलोची सुरमई आहे. हे बघा इकडे मुशी आहे, ही दाताळ, हा बघा इकडे मोठा. हे बघा इकडचे लोक इतके चांगले आहेत की आत्ता जाता जाता आम्हाला इकडे थोडेसे पॉपलेट यांनी असेच काढून दिले. ते बोलले घेऊन जा इकडून, पैसे विचारले तर नाही बोलले ते काय. इकडचे सातपाडीचे लोक तर खूप चांगले आहेत. आता वाजलेत सकाळचे 6 आणि तुम्हाला आता इकडचं मच्छी मार्केट पण दाखवतो सातपाटीचं. आत्ता हे मासे घेऊन आले तिकडे, अजून जास्त मार्केट सुरू नाही झालं आहे कारण की 6च वाजलेत. तर थोडा अर्धा एक तासात चालू होईल, पुढे बघू जरा इकडे काय आहे. बघा इकडे मासे आहेत, हे बघा सर्व फ्रेश मच्छी इकडे पण आहे. आता इकडे लिलाव होईल, हे बघा इकडे लिलाव चालू आहे, तुम्हाला दाखवतो जरा. बघा इकडे लिलाव चालू आहे. किती कोणतं चालू आहे? तुम्हीच घेऊन आले ना? किती किलो आहे? हे बघा 4 किलोची सुरमई आहे. आता आपण ज्या बोटमध्ये होतो तर ते हेच घेऊन आले इकडे, आणि त्या बोटमधून आता इकडे आलेत हे, आणि हे आता लिलाव करतील इकडे. कितीला गेली ती? 250 रुपये किलो सुरमई. बापरे बघा इकडे सुरमई, आपल्याकडे ठाण्या साईडला नाही ना बोलता 1000 रुपये किलो असते, आता इकडे 250 रुपये किलो आहे सुरमई. अच्छा, म्हणजे लिलाव होत असतो. आता बघा इकडे छोट्या पॉपलेट 7000ला पूर्ण टप दिलं, मोठा टप आहे, याचा लिलाव झाला इकडे. हे बघा इकडे असं मार्केट आहे, अजून आता भरतं आहे हळूहळू. इकडे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आहेत. इकडे सातपाटीच नाही, इकडे कुलाबावर पण मच्छी आहेत असं ते बोलतात. बघा इकडे हळूहळू मार्केट बसतं. इकडे मुशी आले बघा, मुशी कातळ आहे का? कशी? 1000 रुपये वाटा सर्व. किती असतील हे? बापरे बघ 1000 रुपयाचे 10, इतके स्वस्त. हां, आणि बांगडे कसे आहेत? काढले नाही बघा. दाताळ 1000 रुपयाचे 10, किती स्वस्त आहेत. हे बघा इकडे लिलाव चालू आहे. सुरमई 600 रुपये किलो. आता आम्ही एक घेतलेली, पण दुसरा एक येऊन उचलून गेला. इकडे असंच असतं, लगेच संपते, म्हणून फटाफट इकडे घ्यायला लागते मच्छी. नाही तर इकडे कसं लोकल मच्छीवाले पण येतात मच्छी घ्यायला. तर पण इकडे फ्रेश मच्छी भेटते आणि खूप मोठी मोठी मच्छी आहे. बघा इकडे पूर्ण हे मार्केट भरलं आहे, दाखवतो आता इकडे. हे बघा इकडे मुशी लागले. कसा वाटा आहे? हां 1400 रुपयाचा आहे. 1400चा. किती असतील त्यात मोजले नाही तरी अंदाजे? असतील तरी 25 काय जास्त असतील ना. हे बघा मुशी 25 आहेत. 50 असतील. 40-50 असतील असं बोलतात. नाही असं विचारतो. 50 एक मुशी असतील. 1400 रुपये वाटा आहे. फ्रेश आहे. इकडे पण मुशीच दिसतात. हे बघा हे पण मुशी घेऊन आले तिकडे समोर. खूप मोठं मार्केट आहे. आता हळूहळू बसतं इकडे मार्केट. कशी दिली? कशी दिली? छोट्या ह्या हां 1000 रुपये किलो. किती किलोची असेल तरी? हे काय माहित नाही, आम्ही वजनावर नाही देत. वजनावर नाही. तिघांचे 1000 रुपये. एकांचे नाही, तिघांचे 1000 रुपये टोल. आणि पॉपलेट हे बघा इकडे किती मोठा मासा आहे बघा. हे बघा किती मोठा मासा आहे.
खापरी पॉपलेट ना कसा किती किलोचा असेल तरी 1 किलोच्या वर जाईल. 1 किलो 300 ग्रॅम 400 ग्रॅम हा बघा 1.5 किलो पर्यंत जाईल खापरी पॉपलेट. कितीचं बोलले? 1600 रुपये किलो. 1600 रुपये किलो. आणि हे ही घोळ आहे. घोळ कितीची? घोळ मच्छी 500 रुपये किलो. घोळ मच्छी 500 रुपये किलो. दाडा 600 रुपये किलो. दाडा 600 रुपये किलो. आणि पॉपलेट हे 400 रुपये किलो. बघा 400 रुपये किलो पॉपलेट. किती बसतात तरी किलोमध्ये? किलोमध्ये 10 पीस बसतील तुम्हाला. बघा 10 पीस बसतील किलोमध्ये. तर असं आहे मार्केट इकडे. खूप स्वस्त मच्छी इकडे आणि खूप फ्रेश आहे. आता हळूहळू सकाळ होते आणि बघा अशा कंटेनरमधून इकडे माल येतो आणि इकडे उतरला जातो. हे बघा किती मोठं मार्केट आहे इकडे. हे पूर्ण मच्छी मार्केट आहे आणि फ्रेश मच्छी भेटते. कसे दिले? 2000 नाही ते छोटेच आहेत रे पॉपलेट. 2000ला छोटे पॉपलेट महाग वाटतात मला. इकडे मानते. कसा आहे वाटा? 200ला दिला वाटत. 200ला पूर्ण वाटा? बापरे इतका वाटा. बोंबील नाही ना? बोंबील 4-5 किलो असेल हा. मांदेचा वाटा 200ला सर्व. हे बघा इकडे सुकी मच्छी पण आहे. बोंबील आहेत. बोंबील कसे दिले? 400 रुपये किलो दिले. 400 रुपये किलो सुके बोंबील. बोंबील कसे दिले? 500 रुपयाचे सर्व वाटा. 20-25 बोंबील असतील त्यात. घोळ कसा आहे हा? 500 रुपये किलो. किती किलोचा असेल हा? अच्छा 3-3.5-4 किलोचा घोळ मासा आहे. 500 रुपये किलोने आहे. आणि हे पॉपलेट कसे दिले? 1500 रुपये. वा इतके सर्व आहे. पुढे पण मच्छी आहे इकडे. हे बघा हे सर्व मार्केट. आता थोडं सकाळ होते. इकडे मला वाम शोधते पण वाम मिळत नाही. त्या बघतो आता इकडे कुठे. त्या बोटवरून इकडे मच्छी आली आहे सर्व आणि इकडे ते उतरवतात आणि इकडे लिलाव होतो सर्व. रिक्षा चालली ना. आता हा 1 किलो 600 ग्रॅम घे रे भाऊ. हे 1 किलो 600 ग्रॅम. तुम्हाला पाहिजे असेल तर इकडे मच्छी कापून पण मिळेल तुम्हाला.